हाय गुड मॉर्निंग. आज मी माझ्या फेवरेट ठिकाणी आली आहे, राणीची बाग. आणि इतका हँडसम दिवस खूप छान जाणार आहे कारण की मी मुंगूस बघितली. वुडलाथ काष्ठ संरक्षिका. नमस्कार, मी तनिष्का अशोक विषे. आज मी वीर माता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणी संग्रहालयात आली आहे, म्हणजेच आपली लाडकी राणीची बाग. आज मला डे ऑफ होता, सो मी आज राणीची बाग फिरायला आले आणि मला इतकं भारी वाटलंय. माझा दिवस खूप चांगला गेला आणि ती राणीची बाग वेगळी होती. आणि आता रिनोव्हेशन नंतर जी राणीची बाग आहे ती इतकी सुंदर झाली आहे कारण की मला शाळेत फक्त डिअर शिकवलं होतं. इथे 8 प्रकारचे वेगळे, इट्स नॉट ओनली डिअर, फक्त डिअर नाही, स्पीशीजची नावं आहेत जी आम्हाला माहिती नव्हती. बट इट इज गुड. मला हे सांगायला खूप आवडेल की एक तर खूप क्लीन आहे. प्रत्येक तुम्ही ॲनिमलकडे, प्राण्याकडे जाल किंवा पक्ष्यांकडे जाल, माणूस त्या प्राण्याला बघू शकतो, भेटू शकतो. आणि आजचा स्टार आपला जय, त्याच्यासाठी इतकी गर्दी होती आणि मी पण त्याच्यासाठी थांबले होते. आणि याआधी मी जेव्हा नवीन रिनोव्हेट झालं होतं राणीची बाग, तेव्हा आली होती, पण तेव्हा काही गोष्टी ओपन झाल्या नव्हत्या. जसं आज मी पहिल्यांदा मगर अंडर वॉटर पाहिली. आणि दिस इज द ओनली गार्डन, उद्यान हे जिथे अंडर वॉटर ॲनिमल्स काय करतात किंवा प्राणी काय करतात हे बघायला मिळतं. आम्ही आज पेंग्विन्सही पाहिले, पण इतके क्यूट आहेत. लेपर्ड्स पाहिलेत, सगळे बर्ड्स पाहिलेत. जे मला आज कळलं की पॅराकिट्स आणि पॅरट्स आर अ डिफरंट थिंग. जे आपण नॉर्मल पॅरट्स बोलतो ते पॅराकिट्स असतात आणि वेगळे पॅरट्स जे आहे ते ग्रे कलरचे असतात. इट इज नॉट ग्रीन. तर आय रिक्वेस्ट की प्लीज तुम्हाला जेव्हा कधी वेळ मिळेल, आणि द बेस्ट टाईम इज सकाळी, कारण की सकाळी लोक कमी येतात, तर तुम्हाला व्यवस्थित प्राण्यांबरोबर इंटरॅक्ट करता येईल आणि जय बरोबर खूप छान फोटोज काढता येतील. आणि डिसेबल लोकांसाठी एक वेगळा पाथवे बनवला आहे, म्हणजे तेही एन्जॉय करू शकतात. प्लीज नक्की आपल्या राणीच्या बागेत या आणि खूप धमाल करा, कारण मी आज खूप धमाल केली.